बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती आज काही अज्ञातांनी रंग उडवला, त्यामुळे खळबळ माजली। मीनाताईंचा हा पुतळा मुंबईच्या अतिशय वर्दळीच्या असलेल्या शिवाजी पार्क परिसरात आहे। मीनाताई ठाकरे प्रत्येक शिवसैनिकाला आदरस्थानी असल्याने या घटनेमुळे काही काळ तणावही पाहायला मिळाला। या घटनेनंतर दोनही ठाकरे बंधूंनी पुतळ्याची पाहणी सुद्धा केली, पण आता खरं आव्हान आहे ते म्हणजे हे कृत्य करणाऱ्या खोडसाळांना शोधण्याचं। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर फेकला लाल रंग। ठाकरे बंधूंकडून पुतळ्याची पाहणी। बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहे। या पुतळ्यावरती रंग टाकण्याचा खोडसाळपणा नेमका कुणी केला याचा तातडीचा शोध सुरू झाला, पण या परिसरात असलेल्या 5 पैकी एकाही सीसीटीव्हीचा अँगल मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याकडे नसल्याचं आता समोर आलंय। आणि यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। अतिशय संवेदनशील असं हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे आणि या ठिकाणी कुठलाही अँगल जो आहे तो व्यवस्थित नसल्याचं पाहायला मिळतंय। इतर ठिकाणी आपण जर पाहिलं तर या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पोलपासून दुसरीकडे दुसरा कॅमेराचा पोल आहे तो थेट शिवसेना भवन सिग्नल इथे आहे, त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या एकूणच सर्व्हिलन्सच्या बाहेर असल्याचं पाहायला मिळते। जे आहे ते फक्त रस्त्यांवरती आहे, मात्र मुख्य जो प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा आणि त्या मैदानाच्या मधोमध असलेलं हे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यावरती कुठलाही रेकॉर्डिंग करणारा जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो उपलब्ध नाहीये। त्यामुळे ज्या समाजकंटकांनी हा प्रयत्न केलेला आहे तो या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला नाहीये, त्यामुळे खूप मोठी सुरक्षा यंत्रणेमधली चूक जी आहे ती समजली जाते आहे। बुधवारी सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या अर्धाकृती पुतळ्यावर अज्ञातांना लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आणि शिवसैनिकांनी पुतळ्याजवळ धाव घेतली। शिवसैनिकांनी तात्काळ या परिसराची साफसफाई केली, पण त्याचसोबत या घटनेवरनं संतप्त प्रतिक्रियाही उमटली। महासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट्य ज्या नाठाळाने ज्या विकृतीने केलेला आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे। आणि जर पोलिसांनी याचा शोध घेतला नाही तर याला शोधून काढायला आमचे शिवसैनिक सुद्धा तेवढेच कार्यक्षम आहेत। राज्यात म्हटलं जातं, कालच देवेंद्रजींनी मोठं भाषण केलं ठाकरे यांच्याविषयी, शिवसेना प्रमुखांच्या विषयी, आणि असं असताना महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकला जातो। मला वाटतं या भूमिका जरा संशयास्पद वाटते। या घटनेची माहिती मिळताच राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी स्मृतीस्थळावर येत पाहणी केली। तसंच या प्रकारामागे षडयंत्र असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला। यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याच्या प्रकाराचा निषेध सर्वपक्षीयांनी केला। सोबतच असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडवा अशी मागणीही जोर धरते। खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे, त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा। निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशाप्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे हा निव्वळ मूर्खपणा। माझं म्हणणंच आहे की सीसीटीव्ही आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहे, त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे। पण या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकरांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतलं। किशोरी पेडणेकरांनी ही घटना जाणीवपूर्वक घडवली गेलीये का याकडे लक्ष वेधलं। जास्तीत जास्त शिवसैनिकांना चितवण्यासाठी
काय होत आहे, मुद्दाम केलं जात आहे, काय जाणून बुजून केलंय का, खरंच तो मनोरुग्ण आहे का, सगळ्या गोष्टीचा छडा लागला पाहिजे आणि तो पोलिसात लावू शकतो. अतिशय गजबजलेल्या ठिकाणी मीनाताई ठाकरेंचा हा पुतळा आहे. इथे नेहमीच माणसांची ये-जा असते, वर्दळ असते. त्यामुळे ही घटना वेळीच कुणाच्या कशी लक्षात आली नाही आणि कोणत्या उद्देशातनं हा प्रकार घडला या प्रश्नांचा उलगडा होण्याची आता आवश्यकता आहे. उदय जाधव आणि सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.